70 स्पोर्ट्स इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो केलंय त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आणि त्याच्या खाली तुमचं नाव त्याचबरोबर तुमचा UPI ID किंवा तुम्हाला GPay नंबर असेल किंवा तुमच्याकडे फोन पे नंबर असेल ते नंबर तुम्हाला तिथे आम्हाला पाठवायचे आहेत। आणि ज्यांनी 70 स्पोर्ट्सला सबस्क्राइब केलंय ज्यांचे स्क्रीनशॉट आमच्यापर्यंत येतील त्यांनाच ही 10 लाख रुपयांची पारितोषिक दिली जातील। आणि त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ना मित्रांनो ते 3 लाख रुपयाचं आहे, परंतु TDS कापून म्हणजे 10% TDS कट करून तुम्हाला उर्वरित पैसे तुमच्या ऑफिशियल अकाउंट में दिले जातील, ते देखील एकदम लीगली। देखिए उस खुशकिस्मत को 3 लाख मिलेंगे जो कि कई स्पर्धाओं में जीतने वाली टीम को नहीं मिलते। बैक टू क्रिकेट नाउ, दोनों ओपनर बीच मैदान पर गेंदबाजी के लिए MSI ने लगाया है गेंदबाज संतोष को। पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर, कोई स्ट्रोक ऑफर्ड नहीं किया, डॉट गेंद। हल्का सा मोमेंट रहा था इन द एयर एंड ऑफ द सरफेस। कुणाल दाते सर मेरे साथ है, बीच बीच में जरूर टैप बॉल के बारे में भी उनको पूछूंगा। एक नया इन्वेंशन तारीफ सैयद ने टेनिस क्रिकेट में स्विच हिट किया है, लेकिन सीधा फील्डर के हाथ में। झटका लगा है वहां पर। ये देखिए, हालांकि बल्ले के बीचों बीच लगी थी, लेकिन डिपीज गली में जो खिलाड़ी था उसको भेद नहीं पाए। बड़ा झटका लगता हुआ तुषार शिल्के आउट। आइए फिर से देखते हैं, बल्ले के टॉप पे लगी थी गेंद, बड़ा झटका। तुषार शिल्के 0 पे आउट होते हुए शिल्के ब्रदर्स 0 पे 1 विकेट। नए बैटर मैदान में आते हुए विश्वास जाधव। ये खिलाड़ी पिछले कई सीजन से ग्रामीण क्रिकेट में बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहा है, लेकिन ये बिग बैश है, इसका प्रेशर अलग रहता है, इसका चार्म अलग रहता है, इसका क्लेमर अलग रहता है, और इसमें परफॉर्मेंस किया तो आप चमकते अलग है। विकेट की खुराक के साथ मुड़ते हुए संतोष दावने, जड़ में रखी हुई गेंद, हवा में स्ट्रोक है। क्या एफर्ट है वहां पर, अपने आप को झोंक दिया था, लेकिन 2 रन पूरे किए विशाल यादव ने। विश्वास यादव है, आइए देखते हैं। फिर वाइड ऑफ वाली थी, आंखों के नीचे स्ट्रोक खेला था, और ये एफर्ट को देखिए, कमाल का एफर्ट। धनंजय नाइक थे वहां पर वाइडिश मिड ऑफ पे। 2 रन से खाता खुला विश्वास यादव का, खाता खुला शिल्के ब्रदर्स का। फिर वाइड यॉर्कर, अब की बार अंपायर की नजर से नहीं बचे, 1 रन स्कोर में आता हुआ 3 पे पहुंचा स्कोर। जो गाइडलाइंस अंपायर के लिए दी जाती है, लाइन बिलोंग्स टू अंपायर, कहा जाता है। ओ बेहतरीन वाइड यॉर्कर, निकली विकेट कीपर की तरफ से। कमाल की गेंदबाजी करें, तेज रफ्तार संतोष दावने। हो, चांगली बॉलिंग या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली आहे गोलंदाज संतोष दवनेकडून, आणि विशेष म्हणजे दबाव बनवलाय। मग अशी तुषार सांगत होता की आम्ही भरपूर डॉट बॉल खेळलो सुरुवातीला, परंतु याही मॅच मध्ये ते चित्र कायम आहे, थोडीशी बॅटिंग वेगाने करावी लागेल। यस, सही कहा आपने। इस मर्तबा गेंद को उछाल दिया है और गेंद चली गई है सीधा मिड विकेट बाउंड्री के ऊपर। 6 रन, क्या गजब का स्ट्रोक। कहा था ना मैंने सिद्दीक भाई, थोडीशी वेगाने इथे फलंदाजी करावी लागेल, आणि आता तो वेग धारण केलाय। आल्या आल्या स्लॉट मध्ये जसा बॉल आला प्लॉटच्या बाहेर पाठवला, आणि यावेळेला फलंदाज विश्वास जाधव, त्याच्यावर विश्वास आहे, त्याच्या बॅट मधून येतोय षटकार। शॉट भी विश्वास भरा था विश्वास यादव का। इसको उछलता हुआ अब पहुंचता हुआ शिल्के ब्रदर्स का 9 रन 1 विकेट गंवाने के बाद। ऑल इंडिया आइकॉन
विश्वनाथ जाधव इस वक्त नॉन स्ट्राइक पे है। विश्वास जाधव और विश्वनाथ जाधव ये भी कमाल के खिलाड़ी हैं, सुप्रीमो के मैन ऑफ द सीरीज रहे। इस मरतबा बैठक खेलने की कोशिश, गेंद वहीं पे रुक गई, लॉन्ग वे शफल किया था। एक ओवर की समाप्ति, कुल मिला के रन बने 9 और विकेट गिरा है 1। 9 धावा झाल्यात। सध्या शेळके ब्रदर्स पोगाव एक फलंदाज बाद। मिशन 1 मिलियन याची चर्चा सध्या सुरू आहे 70-70 स्पोर्ट्सच्या यूट्यूब चॅनलवर आणि या वर्षी म्हणजेच या स्पर्धेमध्ये महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये 4 जानेवारीला जर 10 लाख सबस्क्रायबरचा पल्ला आपण कंप्लीट केला तर गिव्ह अवे तुम्हाला जो देण्यात येणार आहे त्याच्यामध्ये 10 लाख रुपयांचं पारितोषिक प्रेक्षकांसाठी असणार आहे। आणि हे कॅश पारितोषिक याची जशी आपण चर्चा करतोय त्यामुळे अनेक जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांनी स्क्रीनशॉट पाठवायला सुरुवात केलेली आहे। आणि तुम्हाला नक्कीच काल मी एक व्हिडिओ शूट केला होता, तो व्हिडिओ 70-70 स्पोर्ट्सच्या यूट्यूब चॅनलवर टाकण्यात आलेला आहे। त्याच्या खालचा कमेंट सेक्शन ऑफ आहे, परंतु त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्यात महत्त्वाची माहिती हिंदी, मराठी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेत लिहिलेली आहे। तिथे तुम्हाला एक व्हॉट्सअप नंबर दिलाय, त्या व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचे। तुम्ही सबस्क्राइब केले 70-70 स्पोर्ट्सला आणि इंस्टाग्रामला फॉलो केले, त्यानंतर तुमची नावं त्या बॉक्समध्ये येतील आणि लकी ड्रॉद्वारे 64 सबस्क्रायबरला पारितोषिक मिळतील। Rajat, Prajot Ambire brought into the attack a lovely ball indeed, a wide half volley, not a very good played by Vishwanath Jadhav. Prajot Ambire, one of the class fast bowler, facing him Vishwanath Jadhav. This time a lovely looking straight drive. Mid-on is inside the ring, very stylish, but with the stroke, batsman through for 1. 1-2 total now is 10 for the loss of 1 wicket. 10 धावा, डू और डाय मॅच दोन्ही टीमसाठी। या मॅच मध्ये जिंकावंच लागेल तर नेक्स्ट मॅच मध्ये खेळण्याची संधी। या मॅच मध्ये हारलात तर या स्पर्धेच्या बाहेर परत एक वेळा वाट पाहावी लागेल तुम्हाला 1 वर्ष या स्पर्धेची। Prajot Ambire goes to Vishwas Jadhav, lovely looking on drive, but find the fielder in deep. Enough time, batsman gets another easy single. Runs coming in form of singles, only one big hit by Vishwas Jadhav. Score is 11 for the loss of 1 wicket. Second over in progress. सिंगल डबल येत आहेत, सिंगल डबल येत आहेत, मोठे फटके आलेले नाहीयेत। पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच 5व्या बॉलवर एक षटकार आला, त्याच्यानंतर परत एक वेळा शांत खेळ। शेळके ब्रदर्स पोगावचा गोलंदाजी चांगली होते प्रज्योतची। Prajot Ambire, this time chopped away straight to backward point, wide half volley and flashy chop played by Vishwanath Jadhav. Great bowling from Prajot Ambire so far. Runs getting very difficult for Shilke Brothers Pogaon. You are watching Gramin Dhamaka Big Bash 70-70 from Kongaon. Ideal cricket condition. And here we watch Prajot Ambire. Another, this time lofted drive in vacant area. One bounce, cross the long off whitish boundary for 4. Delightful stroke. चांगला फटका, वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मध्ये खेळत असताना प्रज्योतचा हा बॉल थोडासा ऑफकटरचा अंदाज, थोडासा पुढे पडला, ओव्हर पिच बॉल होता, त्याला बरोबर दिशा दिली आणि विश्वनाथ जाधवने हा बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर। चौकार येतोय, माफ करा, विश्वास जाधवच्या बॅट मधून त्याने एक षटकारही मारला, त्याने एक चौकारही मारला। विश्वास नक्कीच नावाप्रमाणे विश्वासपूर्वक खेळ या मॅच मध्ये करतोय शेळके ब्रदर्ससाठी। Prajot Ambire facing him Vishwas Jadhav. Oh, beauty, beauty. Loud shot by LBW. Yes, he's out. LBW, a toe crusher from Prajot Ambire. He used his experience and finally Vishwas Jadhav on his way. एक बॉल या अगोदरचा फुलर लेनचा होता, त्याच्यावर चौकार वसूल केला, परंतु हाही बॉल फुलर लेनचा होता। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पायावर जाऊन बॉल आदळला आणि पंच नीरज रणौत यांच्या माध्यमातून इशारा आलाय। बॅटर LBW च्या स्वरूपात आउट अपील करत असताना पाहायला मिळाला प्रज्योत आणि त्याच्यानंतर हे सेलिब्रेशन असेल। विकेटचा फलंदाज बाद होतोय, दुसरा धक्का बसतोय। शेळके ब्रदर्स पोगावला आउट होणारा फलंदाज विश्वास जाधव।
2 ओवर की समाप्ति, कुल मिलाकर रन बने हैं शिल्के बर्दस के 16। तर 10 लाख रुपये पारितोषिकाचा गिव अवे आहे 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. ती पारितोषिकं अशी आहेत, 25 जे सबस्क्रायबर असतील त्यांना प्रत्येकी 2-2 हजार रुपयाचं पारितोषिक मिळेल. लक्की सबस्क्रायबर मी त्याची माहिती देतोय. त्यानंतर 20 सबस्क्रायबर असतील लक्की सबस्क्रायबर, त्यांच्यासाठी 5-5 हजार रुपयाचं पारितोषिक असेल. 10 सबस्क्रायबर असतील त्यांना प्रत्येकी 10-10 हजार रुपयाचं पारितोषिक असेल. 5 लक्की सबस्क्रायबर असतील त्यांच्यासाठी 20,000 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 50,000 रुपये. ते एकच असेल. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक 50,000, तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक असेल 1 लाख, दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक असेल 2 लाख आणि एक मात्र जो लक्की सबस्क्रायबर असेल त्याला दिले जातील या गिव्ह अवे मध्ये 3 लाख रुपयाचं पारितोषिक. जर 10 लाख सबस्क्रायबर कंप्लीट झाले 4 जानेवारीला 70-70 स्पोर्ट्सचे, लगेच सबस्क्राईब करा, स्क्रीनशॉट पाठवा तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केले त्याचे, आणि त्याचबरोबर इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. 64 खुशकिस्मत रहेंगे. बैकफुट पे गए, बहुत ही खूबसूरत स्क्वायर कट किया है, गेंद जा रही है कवर पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. जाजिबुल नजर स्ट्रोक. चांगला फटका. आता धावांचा फ्लो वाढतोय, धावा यायला सुरुवात झाली आहे. बॅकफुटला जात असताना खूपच चांगला स्क्वेअर कट इथे करत असताना 4 धावा वसूल केल्यात पहिल्याच बॉलवर. फलंदाज विश्वनाथ जाधवच्या बॅटमधून. मागच्या मॅचमध्ये बॅट थोडीशी शांत होती, या मॅचमध्ये नक्कीच अपेक्षा वाढल्यात. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 20. बड़े मैच के खिलाड़ी है विश्वनाथ जाधव. कदमों का इस्तेमाल, निकल के मारा, डीप कवर में खिलाड़ी हैं, एक से दूसरे के लिए पलटे हैं. कमाल की रनिंग, रन के लिए हिरन बन गए विश्वनाथ जाधव. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. डबल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 22-22. षटक क्रमांक प्रगतीपथावर असताना हे दुसरा आणि आकड्यांचा खेळ सध्या स्क्रीनवर आहे. 22 धावा झाल्या, 2 विकेट, 2.2 ओव्हरचा खेळ संपलाय. बिल्कुल आंकड़ों का खेल है. गणित में से 2 में से 1 निकाल दो तो 1 बचता है, लेकिन प्रेम के आंकड़े अलग है. 2 में से 1 निकाला तो 0 बचता है. इस मरतबा छोटी बैकलिप का इस्तेमाल और सॉफ्ट डिसमिसल. क्या किया वहां पर विश्वनाथ जाधव ने? काहीच नाही केलं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता हलक्या हाताने, कारण डीप मध्ये मिड विकेट ठेवला होता, तिथून 2 धावा घ्यायच्या होत्या. आणि कधी कधी या एकेरी दुहेरी धावा घेण्याच्या नादामध्ये पहा, ऑन साइडला बॅट त्याने फक्त टर्न केली, बॅटच्या वर लागला आणि कव्हर पॉइंटला झेल देऊन परतलाय विश्वनाथ जाधव. इथे मी म्हणेन गोलंदाज जास्त हावी ठरलाय फलंदाजावर. Loose shot played by Jadhav. Look at that, try to play through the mid wicket, leading edge, thick leading edge and soft dismissal. बड़ी मछली जाल में फंसती हुई. शिल्के बर्दस 22 रन 3 विकेटों के नुकसान पे. इस तरह की जो कंडीशन कुणाल सर रहती है, मेरा अपना मानना है 50 या 55 वन ऑफ द मैजिक टोटल. हो, एक्झॅक्ट 55च्या आसपास धावा कराव्या लागतील. धावा करणं गरजेचं आहे, कारण तिसरं षटक सध्या सुरू आहे. 22ला आता तिसरी विकेट गमावली आहे. 2.3 ओव्हरचा खेळ संपलाय. न्यू बॅटर मैदानामध्ये कल्पेश येतोय. 12 मिनिटं झालेली आहेत आतापर्यंत. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. ऑलमोस्ट 15 बॉल टाकलेत, म्हणजेच ओव्हर रेट चांगला आहे. कल्पेश पाटिल बड़े बड़े शॉट के लिए जाने जाते हैं. धरा के बाद चषक की विजेता टीम रही थी शिल्के बर्दस, और बड़ी बड़ी टीमों को शिकस्त दी. बावाले भी, वडावली भी, गोरसई भी. संतोष दवने इस मरतबा स्विंग कर दिया है. ये भिंगड़ी है, भिंगड़ी शॉट 6 रन. क्या गजब का स्ट्रोक खेला है. कडक शॉट. नक्कीच सिद्दीक बाबे यांच्या शब्दात सांगायचं झालं तर भिंगडी, नो डाऊट. अक्षरशः फिरत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, प्रॉप टायमिंग बॅटच्या मधोमध, आणि आल्या आल्या कल्पेशच्या बॅटमधून हा षटकार येतोय. बॅटचा तडाखा पहा, बॅटचा स्विंग पहा, आणि नजर पहा जिथे फटका मारलाय तिथे. ताकद, नजाकत आणि टायमिंगचा सुंदर मिलाफ येतोय. 70-70 लगा तो सिक्सर. बिल्कुल बीचों बीच लगा था 6 रनों के लिए. संतोष दवने. ठंडी हवाएं मैदान पे बह रही है. कदमों का इस्तेमाल, निकल के मारा है, गेंद डीप स्क्वायर लेग पे गई है. शॉट में नहीं है दम, रन मिलेंगे कम. 1 रन आता हुआ अब रन आना शुरू हो गए शिल्के बर्दस के लिए. सिद्दीक भाई, शॉट मध्ये दम तर मागच्या होता,
जिथे षटकार आला. या शॉट मध्ये आपण जर पाहिलं तर थोडासा बॅटच्या आतमध्ये लागला, तिथे सिंगल आली, परंतु सध्या बॅटल चांगलं रंगतंय. संतोषने आतापर्यंत 22 धावा खर्च केलेले आहेत. नक्कीच थोडासा महागा ठरलाय, परंतु अजूनही टेप बॉलचं षटक यायचं आहे. टेप बॉल मध्ये कमबॅक होऊ शकतं गोलंदाजी करत असताना टीम MS11 जायचं. एग्जैक्टली सुदर्शन शिल्के इस मरतबा बहुत ही खूबसूरती के साथ टर्न कर दिया. गेंद को स्क्वायर लेग अंपायर की बगल में 1 रन. 3 ओवर की समाप्ति. रन बहुत अच्छे हैं लेकिन 3 विकेटें बड़ी गिर चुके. 30 रन 3 विकेटों के नुकसान पे. 3-0. 14 मिनिटं आणि 40 सेकंदाचा वेळ घेतलेला आहे तुम्ही 3 ओव्हर कंप्लीट करण्यासाठी. प्रत्येक 3 ओव्हर नंतर तुम्हाला टाइमर पोहोचवला जाईल. तर 14 मिनिटं झालेले आहेत. 15वं मिनिटं सुरू आहे, त्याच्यामुळे 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 30 धावा स्कोर बोर्डवर आहेत. शेळके ब्रदर्स पोगाव या मॅच मध्ये MS11 जायच्या विरुद्ध खेळत असताना. आणि टेप बॉलचं षटक आता सुरू होईल, कारण नियमच आहेत या स्पर्धेमध्ये. 3रं किंवा 4थ्या क्रमांकाचे षटक हे गोलंदाजी चॉईस असेल. तुम्ही कधीही ते षटक टेप बॉलचं टाकू शकता. आणि 4थ्या ओव्हरमध्ये टेप बॉलचा वापर केलाय. कुणाल सर आप इसको थोड़ा सा रोशनी डाले. ये जो टेप बॉल का ओवर लिया है इसमें अट्रैक्शन तो बहुत है, लेकिन आपका क्या मानना है, ये बल्लेबाजों के लिए ज्यादा साजगार है या गेंदबाज? दोघांसाठी. त्याचं कारण आहे, एखादा जर सामना फसला असेल तर तिथे गोलंदाज वर्चस्व गाजवू शकतात. कधी कधी फलंदाज देखील मोठे फटके मारू शकतात. ते काल उस्मान आणि सोहेलने दाखवले. आणि याच्यामध्ये आणखीन एक ऑब्झर्वेशन माझं असं आहे की भारतामध्ये पहिल्यांदाच कव्हर टेप बॉलचा वापर करण्यात आलेला आहे. हाफ कव्हर टेप बॉल तर आपण पाहिलाय, अनेक स्पर्धा होतात त्याच्यामध्ये वापरला जातो, परंतु भारतामध्ये फर्स्ट इंप्रेशन इज द लास्ट इंप्रेशन. बढ़िया गेंद थी, कट करना चाहते थे वहां पर सुदर्शन शिल्के. ये छोटा पैकेट है लेकिन धमाका कभी भी बड़ा कर सकता है. प्रशांत मल इस मरतबा विकेट को कवर किया, हल्के हाथों से पुश किया कवच में. दूसरे की दौड़ लगा चुके हैं. सेंसिबल क्रिकेट 2 रन पुढे. 2 धावा मिळतील. केरळामध्ये नक्कीच ऑल कव्हर टेप बॉलचा वापर होतो. आणि या कव्हर टेप बॉलवर 2 षटकार जे मारले ते उस्मान पटेलने, पहिला षटकार मारणारा खेळाडू रायगडचा टायगर, आणि दुसरा षटकार सोहेलने मारला, पेडगावचा खेळाडू. या 2 खेळाडूंनी आतापर्यंत ते षटकार मारलेले आहेत या टेप बॉलवर. तेच आपल्याला दाखवलं जाते 70-70 स्पोर्ट्सवर. आणि केरळमध्ये नक्कीच हा बॉल वापरला जातो, ऑल कव्हर टेप बॉल. महाराष्ट्रामध्ये मात्र पहिल्यांदा अशा कोणत्या स्पर्धेमध्ये हा कव्हर टेप बॉल वापरला गेलेला आहे. लग रहा है आपको कि ये आगे जाकर हर टूर्नामेंट में भी इस तरह का एक ओवर रहेगा. सुदर्शन को बैकफुट पे गए, कट किया, पीछे प्रोटेक्शन है, डीप कवर पॉइंट पे 1 रन. अच्छी बल्लेबाजी कर रहे. हो, मागच्या मॅच मध्ये सुदर्शनचं चक्र चांगल्याच फिरलं, चांगली बॅट त्याची फिरली, चांगल्या धावा त्याने केल्या. याही मॅच मध्ये त्याच्याकडून अपेक्षा आहेत. आणि कल्पेश तर मोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो शेळके ब्रदर्ससाठी. टीमची धावसंख्या 33. परत एक वेळा आकड्यांचा खेळ स्क्रीनवर आहे. प्रशांत मल, ओह बढ़िया गेंद. ये खासियत है फुल कवर टेप बॉल की. टिप्पा खाने के बाद हल्की सी गेंदें स्किट होती है और बहुत तेज निकल जा रही. कल्पेश पाटिल पिंच हिटर है. इस मरतबा ऑफिसिव टर्न किया, थोड़ा अतिरिक्त उछाल था. गेंद शॉर्ट लेग पे, अंपायर का लेग बाय का इशारा. आणि मागच्या मॅच मध्ये आपण पाहिले सुदर्शनने 18 धावा केल्या होत्या, त्या खूप महत्वपूर्ण ठरल्या होत्या. आणि तो सामना शेवटच्या ओव्हर पर्यंत गेला होता. गोलंदाजांनी नक्कीच चांगला खेळ दाखवला होता शेळके ब्रदर्सच्या. याही मॅच मध्ये काहीसं तसं टार्गेट सेट करावं लागेल. ओह कमाल की गेंद, बिल्कुल बल्लेबाज के सीने का नाप लेती हुई पहुंची विकेट कीपर के पास. व्हाट अ बॉल, ब्यूटीफुल बॉल इंडीड. राइजिंग इज सरप्राइजिंग. लुक एट दैट ब्यूटी, जस्ट पास द बैट. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 18 मिनिटं 31 सेकंद घेतलेले आहेत. साइड अँगल व्ह्यू आता तुमच्या स्क्रीनवर. सुदर्शन एक पाय काढला त्याने बाहेर, त्याच्यानंतर बरोबर चेस्ट लेवलने बॉल गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. आणि चर्चा होते की बॉल खाली राहतोय, बॉल तर चांगला उसळतोय देखील. आज तर हीच तर कमाल आहे टेप बॉलची. तुमच्याकडे फक्त खांद्याचा वापर तुम्हाला करता आला पाहिजे. आणि या मॅच मध्ये, या संपूर्ण स्पर्धेमध्ये मी मगाशी देखील उल्लेख केला, टेप बॉलवर षटकार लागतात, चौकार लागतात, टेप बॉलवर पंच चांगले बसतात, टेप बॉलवर विकेट्स येतात,
टेप बॉलवर मात्र मॅच बॅलन्स होते, टेप बॉलवर धावाही कमी येतात, त्याच्यामुळे सामना खूप चांगला रंगतदार होतो आणि त्याचमुळे टेप बॉलचा केलेला प्रयोग या स्पर्धेमध्ये आतापर्यंत यशस्वी झालाय. धनंजय टीमचा कॅप्टन धनंजय नाईक, पहिलाच बॉल कटरचा खूप चांगला वापर, कमी गतीनेच टाकलाय. हा धनंजयचा बॉल देखील चांगली उसळी घेत गेला विकेट कीपरच्या हातात. विकेट बहुत अच्छा है. विकेट अगर हम देखें कुणाल सर तो स्पोर्टिंग विकेट है, जहां बल्लेबाजों के लिए भी मौका है तो गेंदबाजों के लिए सिमिलर चांसेस है. हो संधी आहे, नक्कीच संधी आहे. ऑन साइडला बॅटचा स्विंग चांगला आहे, डीप मध्ये स्क्वेअर लेग, एक धाव मिळेल. सुदर्शन आणि त्याचबरोबर कल्पेश मैदानामध्ये आहेत. कल्पेशच्या खात्यामध्ये ही सिंगल आणि या धावसंख्येबरोबर टीमची धावसंख्या 35-13 धावांची पार्टनरशिप बिल्ड झाली आहे. I think this is a good captaincy from Zai captain. The fielding has been well set. Last one was working on the onside but gets only single. Found the fielder in deep. आणि त्याचबरोबर जे मागचे 2 हंगाम झालेत ग्रामीण धमाका बिग बॅश लीगचे किंवा बाकीचे, त्याच्यावर चर्चा करूया. या बॉल नंतर इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. आतापर्यंत 15 बिग बॅश लीगच्या स्पर्धा तुम्ही पाहिलेल्या आहेत गेल्या काही वर्षांमध्ये, परंतु आपण पाहतोय ग्रामीण धमाका बिग बॅश लीग आणि या क्रीडांगणावर श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर या वर्षीची जी बाउंड्री आहे तिची लांबी वाढवण्यात आलेली आहे मागच्या 2 हंगामाच्या तुलनेमध्ये. त्याचं कारण आहे प्युअर क्रिकेट पाहायला मिळालं पाहिजे, गोलंदाज देखील त्यांची गोलंदाजी चांगली झाली पाहिजे. चांगला बॉल बॅक टू बॅक डॉट बॉल येत आहेत. धनंजय चांगली गोलंदाजी करतोय, टीमचा कॅप्टन आहे धनंजय. 60 मीटर की बाउंड्री और सामने की 70, ये सही है. यहाँ पर बल्लेबाजों का क्लास भी समझ में आएगा और टेस्टिंग भी रहेंगी. हो टेस्ट आहे, बॅटरची टेस्ट आहे, गोलंदाजाची टेस्ट आहे, मजा येते या संपूर्ण स्पर्धेमध्ये. ओ स्लॉट मध्ये होता, सुदर्शन च्या बॅट मधून फटका फसलाय, लॉंग ऑन ला फिल्डर खाली येतोय, चांगला झेल तिथे टिपलाय. आकाश जांगेने फलंदाज आउट होईल. सुदर्शन लंबी इनिंग नहीं खेल पाए. आइए देखते हैं. इस तरह से खेला हुआ स्ट्रोक था, काफी देर तक हवा में गेंद थी और कोई गलती नहीं की आकाश जहांगीर ने. ये खिलाड़ी भी इस मैदान का स्पेशल खिलाड़ी कहा जाता है. हालांकि ओवर पिच गेंद जरूर थी लेकिन ताकत नहीं मिली थी. हो एक्झॅक्ट, ती ताकद झोकता आलेली नाहीये. पूर्णपणे ओव्हर पिच बॉलचा वापर इथे होता. आणि आता न्यू बॅटर महेंद्र मागे फलंदाजीसाठी ऑल इंडिया आयकॉन खेळाडू या टीमचा. आणि पोगाव टीमने नक्कीच आपल्या भिवंडीचाच आयकॉन निवडलाय. वाशेरे गावचा आणि एक धानिवचा विश्वनाथ जाधव, हे 2 आयकॉन या टीमकडे आहेत. आणि आता महेंद्र मागे आयकॉन खेळाडू म्हणून फलंदाजी करताना दिसेल. मग अशी महेंद्र मागेची व्हिडिओ टाकल्यानंतर एका प्रेक्षकाने नक्कीच तो प्रश्न विचारलाच की महेंद्र मागे पॅन्ट वर करून का खेळतोय, ट्रॅक पॅन्ट वर करून का खेळतोय. त्याचं कारण आहे त्याच्या पायाला खूप मोठी जखम झाली आहे आणि ती पूर्ण ट्रॅक तो घालू शकत नाही, त्याच्यामुळे पुन्हा एकदा तो त्याच कंडिशन मध्ये खेळताना दिसेल. 70-70 ते नक्की दाखवतील प्रेक्षकांना. इस मर्तबा टैप कर दिया, गेंद निकल गई है. अच्छा बैकअप किया है लेकिन 2 रन बना लिए. शरीर के करीब गेंद को स्टीयर किया था, काफी लेट. ये देखिए ओवर थ्रो हुआ है, तीसरा बनाया है. 3 रन आते हुए. $35 होते, 3 वाढतील, 38 धावा झालेल्या आहेत. पाच ओव्हर संपलेत. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये होईल. चला दोन्हीही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर पाणी घेऊन जायचं आणि आता 12 वाजलेले आहेत आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्याचमुळे हा ब्लास्ट झालेला आहे, कारण 12 वाजलेले आहेत. 70-70 स्पोर्ट्स युट्यूब चॅनल कडून वरुण एस पाटील साहेब आणि वरुण एस पाटील फाउंडेशनच्या वतीने सर्व जे प्रेक्षक सध्या आनंद घेत आहेत, भारताचे सर्व नागरिक, यांना इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू. कुणाल ये भी कीर्तिमान हो रहा है कि
ग्रामीण धमाका बिग बैश 2024 में शुरू होगा और 2025 में खत्म होगा. येस एक्झॅक्ट. आणि अचानक जसा इथे आपण पाहिलं की ब्लास्ट झाला, प्रेक्षकांना वाटलं सामना तर संपलेला नाहीये, परंतु 70 स्पोर्ट्स प्रत्येक गोष्टीची काळजी घेत असतात. आणि आपण या नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा देऊया. हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू. सगळ्या कुटुंबाला, सर्व फॅमिलीला या 70 स्पोर्ट्सच्या फॅमिलीच्या वतीने या इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. 38 धावा झाल्यात स्कोरबोर्डवर आणि 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत शेळके ब्रदर्स पो गावचे. देखिए जनवरी शुरू हो चुका है, 2025 शुरू हो चुका है. वैसे भी कुणाल सर हमेशा मिलते हैं. अभी जनवरी है, नया साल है, दिसंबर में पूछेंगे क्या हाल है. आणि मी मगाशी जो प्रश्न उद्भवला होता, प्रेक्षकांनी जो प्रश्न आम्हाला विचारला होता एका रील्सवर, त्याचं कारण तुम्हाला 70 स्पोर्ट्सने दाखवले. ती खूप मोठी जखम त्याच्या पायाला झाली आहे, त्याच्यामुळे ती ट्रॅक तो पूर्णपणे परिधान करू शकत नाही. परंतु प्रेक्षक प्रश्न विचारतात आणि ते विचारणं देखील अगदी योग्य आहे, कारण एवढी मोठी स्पर्धा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हा खेळाडू ट्रॅक वर करून का खेळतोय हा प्रश्न प्रेक्षकांनी विचारला. त्या प्रश्नाचं उत्तर 70 स्पोर्ट्सने तुम्हाला दिलंय. सगळ्यांनाच या नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. हॅपी न्यू इयर. सुरुवात परत एक वेळा मॅचला होईल. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 7वं षटक आता प्रगतीपथावर आलाय गोलंदाजीसाठी. प्रज्योत तंबीरे वरोर एक्सप्रेस गोलंदाजी करताना दिसेल. ड्राईव्ह केलाय, फिल्डर येत आहेत कव्हर्स मधून. एक धाव कंप्लीट होते. करा फिल्डिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दबाव टाकलाय आणि त्याचा फायदा होईल. 2 धावा मिळतील महेंद्र मागेच्या खात्यामध्ये. इस तरह की स्थिति के सबसे अच्छे बल्लेबाज है महेंद्र मागे. जब गेंदें कम रहती है तो उनका अंदाज अलग रहता है. ये देखिए किस तरह से गेंद को ड्राइव किया था. और ग्रामीण धमाका बिग बैश में 2025 के ये पहले 2 रन. येस, 2025 ला सुरुवात झाली आणि हे 2025 चे हे पहिले 2 रन खात्यामध्ये महेंद्र मागेचे आहेत. आणि 70 स्पोर्ट्स यूट्यूब फॅमिली आणि त्याचबरोबर वरुण एस पाटील फाउंडेशनच्या वतीने सगळ्या नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आहेत. ड्राईव्ह केलाय, परत एक वेळा एक धाव कंप्लीट होते. दबाव टाकलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डिरेक्ट हिटचाही प्रयत्न होता परंतु केलेला नाहीये. 2 धावा मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 42. क्लास बैटिंग कर रहे हैं, क्लास बैटिंग कर रहे हैं. हालांकि महेंद्र मागे बड़े बड़े शॉट के लिए जाने जाते हैं, लेकिन स्थिति को पढ़कर अकॉर्डिंग दी सिचुएशन बल्लेबाजी कर रहे हैं. कमाल के खिलाड़ी हैं. मुंबई की लाइफलाइन लोकल है और क्रिकेट की लाइफलाइन सिंगल और डबल है, उसका इस्तेमाल कर रहे हैं. हो, नक्कीच सिंगल डबलला खूप महत्व आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. 7 ओव्हरचा फॉर्मॅट आहे आणि 7 ओव्हरच्या फॉर्मॅटमध्ये सिंगल डबल खूप महत्वाचे ठरू शकतात. ते सध्या फलंदाजीमध्ये महेंद्र मागे दाखवतोय. मी मगाशी देखील उल्लेख केला होता, जरी याचं आडनाव मागे असलं तरी मात्र समोर खूप चांगले फटके तो मारतो. त्याची बॅटिंग समोरच्या दिशेला खूप चांगली होते आणि सध्या महेंद्र मागे वेल फिनिशर ऑफ भिवंडी याच्यावर सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या आहेत. तो आता मोठे फटके मारेल का हे आपल्याला पाहायचंय. परंतु समोर वरोर एक्सप्रेस प्रज्योत तंबीरे आहे. ओ परफेक्ट यॉर्कर ऑन साइडला डिग आउट करत असताना डीप स्क्वेअर लेगला फिल्डर येतो. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट. लाज जवाब. 2 धावा मिळतील. परत एक वेळा तिसऱ्यांदा 2 धावा कंप्लीट केल्यात या मॅच मध्ये सध्या महेंद्र मागेने. कहते हैं ना कि शेर जख्मी भी हुआ तो आखिरकार शेर शेर रहता है. ये देखिए छोटी बैकलिप का इस्तेमाल, टो से खेला, 2 रन बनाए. और कुणाल सर, किताबों पे धूल जम भी जाए ना तो अंदर की कहानियां नहीं बदलती. वाह, काय गोष्ट तुम्ही इथे सांगितली आहे. खूपच मोठं वाक्य तुम्ही इथे प्रेक्षकांना सांगितलंय. नो डाऊट. 44 ला 4. आकड्यांचे खेळ सातत्याने येत आहेत. ऑन साइडला फ्लिक केलाय, गॅप मध्ये चाललाय. लॉंग लेगला फिल्डर नाहीये. एक धाव कंप्लीट. परत एक वेळा दुसरी धाव. आणि मला वाटतंय या 2 रात्रीच्या खेळामध्ये पहिला बॅटर असा असेल ज्याने 4 वेळेला 2 धावा या धावून काढलेल्या आहेत आणि तो खेळाडू आहे महेंद्र मागे. क्लास बैटिंग फ्रॉम महेंद्र मागे. 4 गेंदों पे 2-2 रन बनाए और ये रन बहुत कीमती है. ये रन जब चेस करने के लिए MS जाई उतरेंगी, जब एहसास रहेगा इन रनों का. नो डाऊट हे धावा खूप महत्वाच्या आहेत. 5 बॉलमध्ये 11 वर पोहोचलाय. महेंद्र मात्रेला माहिती आहे, मोठे मागेला माहिती आहे मोठे फटके येत नाहीत म्हणून काय झालं, सिंगल डबलने देखील धावा येऊ शकतात. त्याच्या बॅटमधून त्या धावा तो करताना दिसतोय. धावा झाल्या 46-46.
ओव्हर नंबर 6चा खेळ प्रगतीपथावर. आता वेगाने बॉल टाकला होता, अंपायरकडे अपील केली, स्पष्ट नकार. इथे पंचांनी दिला लेग बायचा इशारा. अंपायर नीरज रणौत यांच्याकडून केला जातोय. एक्स्ट्रा रन मिळेल. 9 रन अब तक इस ओवर में आ चुके हैं और शिल्के ब्रदर्स का स्कोर इस वक्त आप देख रहे हैं 47 रन 4 विकेट. 60 वन ऑफ द फाइटिंग टोटल इन दिस कंडीशन. 27 मिनिटं झालेले आहेत. 32 मिनिटाचा वेळ आहे. लक्षात घ्या 5च मिनिटं तुमच्याकडे राहिलेत आणि बॉल तुम्हाला टाकायचे 7. अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये एक फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये सजवावा लागेल. 32 मिनिटांमध्ये 6 ओव्हर. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर. अंपायरचा इशारा वाईड. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. 5 मिनिटं भरपूर आहेत एक बॉल टाकण्यासाठी. नवीन वर्ष आहे. अंपायरचा इशारा. इथे मागणी होते DRS ची. अंपायरने वाईट दिला होता आय थिंक आणि त्यामुळे चॅलेंज केलंय बॉलिंग करणाऱ्या टीमने. वाईट बॉल आहे. जो अंपायरने व्हाईट बॉल दिला होता तो कायम असेल. व्हाईट बॉल परत एक वेळा घोषित करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे DRS लॉस्ट. एकच रिव्ह्यू आता शिल्लक आहे बॉलिंग करणाऱ्या टीमकडे. शेवटचा बॉल या ओव्हरचा 48. परत मागे मारण्याचा प्रयत्न. ओव्हरची होईल समाप्ती. 6 ओव्हरचा खेळ संपला. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर शेळके ब्रदर्स पोगाव या टीमची धावसंख्या 48. 48. पाण्याची मागणी होते. 28 मिनिटांमध्ये ही षटकं कंप्लीट केलेली आहेत. 6 ओव्हर रेट खूप चांगला राहिलाय. उद्या नवीन वर्षात 1 जानेवारीला या स्पर्धेमध्ये प्रिन्स 11 कासार वडवली अय्यूब शेखचा संघ इन ऍक्शन असणार आहे. पॅरामाउंट RMC इन्फ्रा जय बजरंग गोरसई बीच्या विरुद्ध. म्हणजेच उद्या पवन केने भावेश यांना खेळताना तुम्ही पाहणार आहात. आणि उद्या बरोबर 5 वाजता तुम्हाला इथे उपस्थित राहायचंय. 5:15 वाजता टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच असेल NP स्पोर्ट्स उत्तन आणि यशमित 11 टेंबिवली अशी लढत सेकंड मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. NP स्पोर्ट्स उत्तन आणि यशमित 11 टेंबिवली अशी लढत असणार आहे. बरोबर उद्या 5 वाजता उपस्थित राहायचंय. सुशांत मुकादम हे संघ मालक आहेत प्रिन्स 11 कासार वडवलीचे. अय्यूब कॅप्टन असणार आहे. मुन्ना शेख आयकॉन खेळाडू असणार आहे आणि इम्रोज खान हा देखील आयकॉन खेळाडू. महागिरी एक्सप्रेस तुम्हाला इन ऍक्शन असेल मुन्नाच्या बरोबरीने. त्याच्यानंतर पॅरामाउंट RMC इन्फ्रा गोरसे बी या टीम मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल करण अंबाला आणि फरदीन काझी हे आयकॉन खेळाडू. पवन केने या टीमचा कॅप्टन. भावेशला देखील पाहायला विसरू नका. विशाल पाटील साहेब यांचा हा संघ आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट टीम असणार आहे यशमित 11 टेंबिवली. प्रमोद पाटील साहेबांचा हा संघ आहे. प्रतीक पाटील या टीमचा कॅप्टन आहे. किरण पवार आणि त्याचबरोबर इरफान मलिक हा खेळाडू तुम्हाला इन ऍक्शन उद्या पाहायला मिळेल. त्याचबरोबर नितीन वारे आणि त्यांचेच बंधू प्रवीण वारे. NP स्पोर्ट्स उत्तन हा भाईंदर परिसरातील उत्तन गावचा संघ इन ऍक्शन असणार आहे. मॅकमिलन गोविंद ला कॅप्टन म्हणून पाहायला विसरू नका. बंटी पटेल ला गुजरातचा एक नामांकित खेळाडू इन ऍक्शन असेल. प्रशांत घरत अर्नाळ्याचा खेळाडू इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचं षटक धनंजय नाईकचं. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलंय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मागेचा येतोय. डॉट बॉल. अच्छी गेंद. लग रहा है कि कंधे के जोर से गेंद को उठाने की कोशिश की थी गेंदबाज धनंजय नाइक ने, लेकिन गेंद में उछाल कम रहा. नो डाउट बॉल थोडासा खालीच राहिला. पहिला डॉट बॉल आलाय. महेंद्र मागे ऑन साइडला बरोबर वळवलाय. मनगडाच्या सायाने बॉल. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न महेंद्र मागे कडून आणि इथे दुसरी धाव देखील कंप्लीट करत असताना मला वाटते 5व्यांदा
पाचव्यांदा डबल धाव इथे कंप्लीट केलेली आहे महेंद्र मागेने. Nicely played, tucked away on the onside, along the ground, equally filled by the fielder. In comes throw, but fast running between the wicket and finally safe in. 50 धावा कंप्लीट, अर्धशतक पूर्ण झालंय. शेळके ब्रदर्स पोगावचं टाळ्या वाजतात, त्यांना माहिती आहे या 50 धावांचं काय महत्व आहे या क्लायमॅटिक कंडिशन मध्ये. नवीन वर्षामध्ये सामना जिंकायचा असेल तर नक्कीच चांगला खेळ करावा लागेल दोन्ही टीमला. डो डाय मॅच. परत एक वेळा थोडासा उसळी घेणारा बॉल सरळ गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. राइजिंग डिलीवरी, आणखीन एक डॉट. कमाल की गेंद गुडलैंड पे पड़ने के बाद गेंद ने क्या टेक ऑफ लिया था, ये देखिए. ब्यूटी, राइजिंग एंड सरप्राइजिंग, लवली बॉल. चांगला बॉल. तेवढंच चांगलं विश्लेषण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सिद्दीक बाबे 1000 पेक्षा जास्त टुर्नामेंट या माणसाने या भिवंडी क्रिकेटमध्ये किंवा इतर परिसरामध्ये सातत्याने कव्हर केलेले आहेत. मोठा सन्मान मॅगी ट्रॉफी मध्ये त्यांचा झाला होता. ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये क्रॅकिंग ड्राईव्ह. 2 फिल्डर आहेत गॅप मध्ये. जाईल बॉल सीमारेषा पलीकडे. महेंद्र मागेच्या बॅट मधून क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. धाव मिळतात 4. येतो चौकार. Much needed boundary. Picks on the half volley and firmly driven through the extra cover. Vacant areas there. No chance for both fielder. Racing all the way to the boundary for 4. चांगली बॅटिंग. 54 धावा, 5 वेळा डबल धाव संख्या त्याने खात्यामध्ये जोडली, परंतु त्याच्यानंतर एक चौकार देखील त्याच्या खात्यामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये एक ट्रिपल देखील आहे. शॉर्ट बॉलचा वापर जाऊ दिला विकेट कीपरकडे. अंपायरचा इशारा येतोय हा वाईड बॉल असेल. एक डीआरएस गमावलाय बॉलिंग करणाऱ्या टीमने. पाहूया परत एक वेळा ते डीआरएस घेतात का. यस, डीआरएस घेतलाय. हा सेकंड डीआरएस त्यांचा आहे. शायद फील्डिंग साइड का मानना है कि लीगल गेंद है और अंपायर ने बैट्समैन की रीच के बाहर गेंद थी. हाइट फैक्टर था उसमें. देखना है तीसरे अंपायर. यस, वाइड बॉल. वाईड बॉलचा इशारा इथे करण्यात आलेला आहे. टीमची धावसंख्या 55 आणि दोन्ही डीआरएस आता गमावलेले आहेत. राईट डिसिजन फ्रॉम ऑन फील्ड अंपायर मिस्टर दीपक बोराडे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक रन इथे कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परत एक वेळा. सहाव्यांदा यस, सहाव्यांदा ही दुसरी धाव कंप्लीट केलेली आहे महेंद्र मागेने. आणि नक्कीच ग्रामीण क्रिकेटच्या म्हणजेच या ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये 6 वेळेला 2 धावा धावणारा काल आणि आजच्या रात्रीतला हा पहिलाच खेळाडू असेल. एक ट्रिपलही आहे. सबसे बड़ी बात है कि उनका पांव जख्मी है, उसके बावजूद ये देखिए उनका पांव जख्मी है लेकिन दौड़ रहे हैं टीम के लिए. कमाल का क्रिकेट है और महेंद्र मागी का ये अंदाज बहुत कम आपको देखने मिलता है. आज उन्होंने अलग ही तरह का क्रिकेट खेला है. नो डाऊट. नक्कीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ऑल इंडिया आयकॉन खेळाडू म्हणून भिवंडीचा खेळाडू टीमने निवडला. त्याच्यामुळे मला काहीतरी करावं लागेल. भिवंडीमध्ये स्पर्धा होते. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये ही स्पर्धा रंगते आणि महाराजांचा इतिहास आहे. असे मावळे कामी येतात. स्वराज्य रक्षणामध्ये बॉल हवेत आहे. फिल्डर येतात. कॅच ड्रॉप. दुसरी धाव परत घेण्याचा प्रयत्न आता महेंद्र मागे कंप्लीट करेल का. नाही होणार असं दिसतंय. एकच धाव मिळेल. परंतु बॅटिंग आवडली असेल महेंद्र मागेची तर एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत महेंद्र मागेसाठी. खूप चांगला खेळ त्याने केला. रनआउट तो होतोय आणि आता पहिलं सत्र इथे संपले. एका धावेबरोबर टीमची धावसंख्या 58. 59 धावा करायच्या आहेत MS11 जाई या टीमला. 59 टू विन. आता मात्र पूर्णपणे थकलाय, टायर्ड महेंद्र मागे सध्या तुम्हाला पाहायला मिळतोय आणि सध्या आपण पाहतोय खूप थकलेल्या परिस्थितीमध्ये महेंद्र मागे जखमी शेर, परंतु त्याने खूप चांगली बॅटिंग केली. 20 रन बनाए आखिरी गेंद पे रन आउट हुए. व्हाट इनिंग ही प्लेड. जिस खेल के लिए वो जाने जाते वो तो नहीं खेला, लेकिन वो खेला जो टीम के लिए जाना जाएगा. दोस्तों आप देख रहे हैं महायुति ग्रामीण धमाका बिग बैश 70-70. ये स्कोर कार्ड आपके सामने. तुषार शिल्के ने 2 गेंदें खेली, खाता नहीं खोल पाए. विश्वनाथ जादव का भी जलवा थोड़ा फीका फीका रहा. 6 गेंदों में 8 रन. विश्वास जादव ने 7 गेंदों का सामना करके 13 रन बनाए. सुदर्शन शिल्के ने
8 गेंदों में 4 बनाए, कल्पेश पाटिल 7 गेंदों में 8 और ये महेंद्र मागे 6 मरतबा 2-2 रन लिए, 12 में 20 बनाए। कुल मिलाकर 58-59 की चुनौती। देखते हैं बॉलिंग कार्ड और यह आता हुआ आपके सामने। धनंजय नाइक 2 ओवर 1 विकेट, कुल 14 रन दिए। प्रजोत अंबीरे ने 2 ओवर में 1 विकेट लिया और 16 रन दिए। प्रशांत मल जिन्होंने टेप बॉल का ओवर किया था केवल 3 रन दिए और संतोष दावने ने 2 ओवर में 23 दिए। थोड़े महंगे साबित हुए। फॉल ऑफ विकेट्स, पहला विकेट 0 पे, दूसरा 16 पे, तीसरा 22 पे, चौथा 35 पे, पांचवा आखिरी गेंद पे 58 पे। इससे बढ़कर टेलीकास्ट क्या हो सकता है। 70 को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए और बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूले। मेरे साथ कमेंट्री में जुड़ चुके रायगढ़ की तोप मच्छिंदर पाटिल, आपका स्वागत है। कैसा एंजॉय कर रहे हैं आप ग्रामीण धमाका बिग बैश को? ये देखिए हमारे दर्शकों को दिखाया जा रहा है। यस, मोबाइल फोन पर यही धमाका देख रहे। एंजॉय। नए साल में नई उमंग, नई तरंग। येस, नवीन वर्षाच्या सर्वांना आम्ही शुभेच्छा देतोय। ग्रामीण धमाका 2024-25 पर्व आपण पाहतोय। मजा आली सामन्यामध्ये, ज्या पद्धतीने आपण सामने पाहतोय आणि सर्वच प्रेक्षक या स्पर्धेला खूप चांगल्या रीतीने एन्जॉय करतात। यूट्यूबच्या माध्यमातून असतील, काही प्रेक्षक मैदानावरती येतात आणि सामन्याला एन्जॉय करतात। चांगलं ॲटमॉस्फिअर आहे 2025। हॅपी न्यू इयर। येस, वरून एस पाटील फाउंडेशनच्या वतीनं सर्व आमच्या नागरिकांना आणि क्रीडाप्रेमी रसिकांना या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। कोंडगाव ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या प्रेक्षकांना आणि नागरिकांना खूप खूप शुभेच्छा। 70 स्पोर्ट्सच्या वतीनं आमच्या नागरिकांना, क्रिकेटवरती प्रेम करणाऱ्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या पॅनलकडनं येणाऱ्या नवीन वर्षी तुम्हाला सुख आणि समृद्धीचं, आरोग्यमय जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतोय आणि बोलतोय सामन्याकडे। देखिए न्यू लॉन्चेस आप देख रहे हैं। 70 के क्या जबरदस्त कलर कॉम्बिनेशन है। 8 जनवरी 2025 थर्सडे को ये 70 न्यू लॉन्चेस आप देख रहे हैं। 70 की जो ड्रेसेस हैं उन्होंने तो मानो पूरे हिंदुस्तान और 7 समंदर पार अपना नाम कमाया है। देखना है कि 59 का लक्ष्य है। आज मैथ्यू होगार्ट का जन्मदिन था, जबकि हमने देखा कि तामोड़े का जन्मदिन था। 31 तारीख की जो बात है। बहरहाल दोनों ओपनर बीच मैदान पे आते हुए टीम MS11 जाई के ये 2 तारीख का बताया जाए। 2 तारीख को भी जबरदस्त घमसान है। Yes, Washington's धारावी वर्सेस माऊली 11 WB, what a match। मौलिक माफ करा। दूसरा सामना श्रीराम फाउंडेशन गोटेकर बी। ओ व्हाट अ फंटास्टिक टीम। CR पाटील फाउंडेशन तुर्बे, क्या बात आहे। मजा येईल, याला विसरू नका। 2 जानेवारी ग्रामीण धमाका आणि असाल सचिन नाईक असणारे कॅप्टन, आयकॉन इजाज कुरेशी, विजय पावले, संजय चौगुले संघानक असणारे आणि नंदू भुईर ऑनर। ओ व्हाट अ फंटास्टिक मॅच। त्यानंतर आपण स्कॉट बॉटल ग्रामीण धमाका बिग बॅश 30 डिसेंबर 2004 आपला कालावधी आणि मौलिक 11 वडील बी संघाचे संघानक असणार आहेत विशाल पाटिल और आइकॉन में देखिए प्रिंस ऑफ भिवंडी और खानिंग एक्सप्रेस विवेक शेलार कमाल की बॉलिंग कर रहे हैं और टेनिस क्रिकेट के किलर मिलर ओमी केनी। येस, ओनर असते रवी घरात आणि मेघा गोंदले आणि प्रेम शेलके। वेलकम एव्हरीवन। त्यानंतर आपण पाहणार आहोत श्रीराम फाउंडेशन गोटेकर बी रोहन शेलके संघनायक, अजय पाटील आयकॉन, सुहास पवार आयकॉन, संघनायक असतील राम ठाकूर आणि रोशन ठाकूर आणि प्रज्ञेश ठाकूर आणि शेवटचा संघ तो म्हणजे CR पाटील फाउंडेशन तुर्बे, भूषण पाटील कॅप्टन, भूषण गोले आयकॉन आणि मोनिल पटेल आयकॉन, विनीत पाटिल ऑनर। थैंक यू सो मच। नाउ बैक टू क्रिकेट। खेल की शुरुआत होती हुई दोनों ओपनर्स बीच मैदान पे आ चुके हैं। इस वक्त MSI के 59 का लक्ष्य है। इस तरह के जो टोटल रहते हैं मच्छिंदर पाटिल वो बहुत ही घातक रहते हैं। 70 प्लस आपको जाना है।
आपके बल्लेबाजों को आप इंस्ट्रक्शन देते हैं कि पावर प्ले में आपको हिटिंग करना है, आपको अंडर 50 चेस करना है, तो आपका प्लान अलग रहता है। ये जो टोटल है 62, 61, 59, ये एक ऐसा टोटल है जो भारत के सामने सेमीफाइनल में न्यूजीलैंड ने रखा था 2019 के वर्ल्ड कप में। तेंदुलकर ने उसी वक्त कहा था 245 की जगह अगर 310 भी रहते भारत चेस कर लेती, 200 रहते भारत चेस कर लेती। इस तरह के जो टोटल रहते हैं वो टीमों को थोड़ा कंफ्यूज करते। बहरहाल देखते हैं मैच। एक बात तो है, मच्छिंदर पाटील के मैच आखिर तक जाएगा। येस निश्चित ना। बॅक टू क्रिकेट ज्ञानेश्वर शेळके तसा गोलंदाजीमध्ये खेल की शुरुआत होती भी गेंदबाजी के लिए मोर्चे पे लगाया गया है ज्ञानेश्वर शिल्के को भी। सिटी क्रिकेट में ये गेंदबाज भी जब चमका था, जब फेमस ट्रॉफी 2 फरवरी 2018 को बेस्ट बॉलर ऑफ द फेमस ट्रॉफी रहा था। कद छोटा है लेकिन अच्छी रफ्तार है। सामना करेंगे बैट्समैन आकाश जहांगीर। आकाश जहांगीर जबरदस्त खिलाड़ी हैं, बहुत अच्छे स्ट्रोक प्लेयर हैं। वंडर बॉय भिवंडी जयेश पाटिल भी हमारे साथ है। इस मरतबा लेग स्टंप को छोड़ दी हुई गेंद और छुड़ा लिया है तुमने जो दिल को नहीं, छुड़ा लिया है तुमने जो रन को। 1+1, 2 रन बिना किसी विकेट के। चांगली सुरुवात 1+1 बिना मेन जिसे कहते बिना पायल बजे घुंगरू। चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता, सोडून दिला। यस शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस मागे घेतला आणि वाईट 1+1, 2 धाबा। अच्छा कहा आपने। ज्ञानेश्वर स्वीप किया है, झाड़ू शॉट है, वेकेंट एरिया, गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। This is a class time and what a quality shot from the Gnaneshwar. Strike change झाली आणि काय स्वीपचा फटका सजवलाय स्लॉग स्टेप. व्हाट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक. अक्षरशः डोळ्यांचं पार न फेटणारा क्वालिटी शॉट फ्रॉम द बैट्समैन. क्या बात है। 70 पे आज भी 5 लाख व्यूवर्स ने ग्रामीण धमाका बिग बैश को देखा है। उन सभी का हम आभार भी व्यक्त करते हैं, आपको वेलकम भी कहते हैं। साल के आखिरी दिन 70 को जो आपने तोहफा दिया है। थैंक्स फॉर our all lovely viewers, those are watching Gramin Dhamaka Big Bash on 70 channel. चौका आता हुआ जयराज धनु के बल्ले से। ज्ञानेश्वर धनु को इन द एयर बीट किया, बहुत जोरदार अपील, वहां पे रन पूरा होता हुआ लेग पाए ना, कहीं ऑफ स्टंप के बाहर रहा होगा। कमबॅक करण्याचा प्रयत्न बघा. ऍक्शन रिप्ले फ्रंट अँगल ना बाय 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट, ओपन चेस गोलंदाजी, फुलर लेन डिलिव्हरी. यस गुड डिसिजन बाय अंपायर. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू. व्हेरी गुड डिसिजन बाय अंपायर, नो डाउट. कमाल का निर्णय अंपायर का। टो क्रेशर थी लेकिन इंपैक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप। अंपायरिंग बहुत ही लाजवाब रही है चारों अंपायरों की। हमारे ज्ञानेश्वर शिल्के रूम बनाया, हवा में स्ट्रोक है, पहले बाउंस पे पहुंची है गेंद, समय था बैट्समैन के पास 1 रन का। और थ्रो फॉर्मलिंग किया और 2 रन। थोड़ा दबाव में आ गई है शिल्के ब्रदर्स की फील्डिंग। हो जी हाँ, कारण जिथे संधी मिळेल तिथे धाबा उभारल्यात बघा. चेंडू ज्यावेळी एवढा खोलवर टप्प्यात चेंडू आतमध्ये आला, यावेळी फक्त चेंडूला स्टेअर केलं, एकदा पुढे गेली, थोडीशी संधी मिळाली, त्याचा फायदा घेतला, 2 मध्ये कन्वर्ट केलाय. दर्शक चांगले असे सर. 9 धाबा बिनबाद, दमदार सुरुवात. इस मैच की विजेता टीम आज आखिरी मुकाबला माहौल गांव से खेलेंगी। कल 2 टीमें क्वालिफाई हुई थी, आरसीसी पेट और पलक इंटरप्राइजेस वाकलन। आज सुरेश बालिया मामा प्रतिष्ठान इस मरतबा बहुत ही खूबसूरती के साथ खेल दिया है। गेंद जा रही है लॉन्ग लेग बाउंड्री की तरफ, आप जाके उठाया है, दूसरे की कोशिश है। ओ माय गॉड, व्हाट अ रनिंग, व्हाट अ रनिंग, 2 रन। हो, यंग टॅलेंट तर तुम्हाला पाहायला मिळतात. चांगला फिटनेस आहे. फिटनेस का क्रिकेटमध्ये असायचं उत्तर उदाहरण दाखवलंय बघा. ऍक्शन रिप्ले कसं राहिला साईड अँगलला, चेंडूला बॅकफुटला जाऊन शॉर्टसाठी जागा बनवली, चांगला फटका सजवलाय. चेंडूवर येईपर्यंत एकदा पुढे दुसऱ्याचा कॉल दिला आणि गुड रन बिन द विकेट. 2 धाबा सहज पूर्ण करत असताना इन 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ MS झाई का पहुंचा है 11 रन।
बिना किसी विकेट के। 59 का लक्ष्य है। इस मैच की विजेता टीम और माहुल गांव के बीच फैसला हो जाएगा कि चौथी टीम सुपर 8 में कौन सी। ऑफ स्टंप के बाहर ज्यादा बाहर कटी वाइट। दुसरा वाईट या षटकातील कंट्रोल नाही गोलंदाजीमध्ये बघा. ओपन चेस गोलंदाजी आणि चेंडू पंचाने पाहिलं की फिनिश ऑफ डिलिव्हरी कुठे एक्झॅक्ट चेंडू कुठे डिलिव्हरी झाला. विकेट किपरना कुठे चेंडू गॅदर केला. गुड इस अंपायर वन्स अगेन वाईटचा इशारा पास करत दुसरा वाईट या षटकातील. इस तरह की स्थिति में वाइड गेंदों करना मानो पैर पे कुल्हाड़ी नहीं कुल्हाड़ी पे पैर मारना। निकल के मारा है, क्या गजब का स्ट्रोक है। टिपिकल पावर प्ले शॉट, ओवर गोज द मिड ऑफ फॉर 4। लवली हिट, व्हाट अ शॉट. अक्षरशः डोळ्यांचा पार भेटला. डाऊन द ट्रॅक आला आणि व्हाट एक्झिक्युशन. सच अ ग्रेट टाइमिंग एंड ब्यूटीफुल शॉट. दिस इज अ गुड फिनिश. दैट्स अ 4 रन्स. इस खिलाड़ी का इस ग्राउंड पे हमेशा अच्छा रिकॉर्ड रहा है। आकाश जहांगीर कदमों का इस्तेमाल था, निकल के मारा था, मिड ऑफ सर्कल में था, गेंद मिड ऑफ के सर के ऊपर से 4 रन। स्कोर इस वक्त 16 रन बिना किसी विकेट के। एक गेंद अभी भी बाकी है। 1 टू गो इन दिस ओवर। बहुत ही पॉजिटिव फ्लाइंग रिप्लाई जिसे क्रिकेट में कहा जाता है वो दिया जा रहा है टीम MS जाई की तरफ से। नैनेश्वर महंगे साबित हो रहे हैं। फिर से वही शॉट है। अब की बार त्रिमूर्ति गायकर के सर को दस्तक देता हुआ मस्तक पे दस्तक, 4 रन। एक्सलंट स्ट्रोक. व्हाट अ फॅन्टास्टिक टायमिंग. ग्रेट टायमिंग. फुटवर बघा त्याचा. इंस आणि फटका काय खेळला, काय नजाकत दाखवली. क्लास आहे त्याचा. आणि दिस इज द क्वालिटी शॉट वन्स अगेन. 3 चौकार 2 वाईट. धावा आणि फक्त धावा मैदानावरती. अक्षरशः फलंदाज पेटून उठलेत आणि धावांचा वनवा पेटवलाय. षटकाची सांगता स्कोर आम्हाला सांगतील. 21 धावा, 20 धावा, बिनबाद दमदार सुरुवात. देखिए आकाश जहांगीर ने थोड़ा सा रिस्क लिया। उनको पता था कि ये पावर प्ले चल रहा है मिड ऑफ सर्कल में और रिस्क लेकर बल्लेबाजी की और रिस्क वहीं लेता है जो बहादुर रहता है और किस्मत भी बहादुरों की कदम चूमती है। और मचिंदर रिस्क हो या इश्क हो, ये काम तो बहादुरों का ही। और रिस्क नहीं लेना ये भी सबसे बड़ा रिस्क है मैं कहूंगा. आणि खूप सुंदर फलंदाजी. व्हाट अ फॅन्टास्टिक स्टार्ट फ्रॉम दिस ओपनर. 20 फॉर नन. End of the first over, 20 without loss. Very expensive overturn from Naneshwar Shilke. Marta kya na karta. Vishwanath Jadhav brought into the attack the All India icon. You are watching late night, a tough encounter in Gramin Dhamaka Big Bash. This time reverse stroke, but straight to short thurman, and with the stroke batsman threw for 1. Dhanu rooted to the strike to All India icon Akash Jahangir. धावा आल्यात मैदानावरती सर. पहिल्या षटकापासून दमदार सुरुवात झाली. पहिल्या षटकावर 2 वाईट आले, 3 चौकार आपण पाहिले. कुठेही फलंदाज थांबले नाहीत, फक्त धाबा काढतात. माहिती लक्ष्य मोठं आहे आणि लवकर पूर्ण करायचं. ग्रेट स्टार्ट, गुड थिंकिंग. Vishwanath Jadhav reaches bowling mark. Here he go. Facing him Akash Jahangir. Ball this time left away in the air. Could be caught, man under it. Yes, he's out. And finally Vishwanath Jadhav claimed the breakthrough for his side. Akash Jahangir on his way now back to the dugout. Yes, big wicket, big blow. Have a look at the action replay from front angle. मोठा फटका केलायचा होता. टॉप एज लागलं. चांगला झेल तिथे परत असा सोपा झेल आणि पहिला धक्का मैदानावरती. आकाश जहांगीर इज वॉकिंग बॅक. Once more you can see there and the reaction of Vishwanath Jadhav, and look at that. Yes, wonderful telecast. रिॲक्शन बघा सर, रिॲक्शन बघा. यस, नंतर त्याने हात वरती गेलेत. पहिल्यांदा पाहतच राहिला आणि नंतर 21 वरती पहिला धक्का. 21 for the loss of 1 wicket. Finally Vishwanath Jadhav claimed the breakthrough. New man in, Prashant Mal, the all-rounder of MS11 Zai. Now change in fielding from Tushar Shilke. 2 men patrolling right on the boundary. 3 men.
डावकरा फलंदाज झाले, फिल्डिंगमध्ये चेंजेस हवेत. आतापर्यंत आपण पाहिले ते उजवे हाताचे फलंदाज होते, त्यावर डावकरा फलंदाज झाले, अत्यंत घातक प्रशांत मल. मागच्या सामन्यात फार चांगली कामगिरी फलंदाजी इन ॲक्शनमध्ये स्ट्रायकर एंडला. And here we watch Vishwanath Jadhav facing him Prashant Mal. Right arm round the stumps. This time on the stumps, loose bottom and push, and they threw for a cheeky single. डेंजरस डिलिव्हरी बॅकफुटला जाऊन आली, मात्र फक्त चेंडूला डिफेन्सिव्ह स्ट्रोक मध्ये कन्वर्ट केलं. माहिती मगाशी विकेट गेलाय आणि गोलंदाजाला बघायचंय, जो गोलंदाज आपण गोलंदाजी करतोय विश्वनाथ, चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा दिशेवरती नेते, बेदकता, accuracy, perfection, direction, variation, beautiful here. There is no chance for the big hit. Single. Prashant Mal copybook style push off the mark with single. MSI exactly 22 for the loss of 1 wicket, chasing a target of 59. Vishwanath Jadhav, the key bowler. This time beautifully improvised stroke in vacant area. And ball is racing all the way to the square leg fence for 4. What a stroke. What a terrific shot. Excellently played and what a fantastic batting. No doubt. Look at the action replay. Goes on back foot. Make the room for shot. And that a very good finish. And one more boundary added and scoreboard. धावसेकेला वेग अजून वेग येत असताना 26 या धावसेकेवरती. Better stroke from Jairam Dhanu. Jairaj Dhanu, this time a sensible cricket. Very late and great push on the offside to Kalpesh Patil in short cover, but enough time batsman gets another single. His score is 27 for the loss of 1 wicket. Second over in progress. क्लास क्रिकेट, त्याच्याकडे जेवढी आक्रमकता आहे तेवढा टेम्परेमेंट देखील आहे. क्रिकेटचा टीम म्हणजे टेम्परेमेंट, संयम देखील दाखवत असताना चांगलं क्रिकेट, मोठा फटका केला, त्या स्ट्राईकला रोटेट केलं. धावसेके 27, एक बाद, दुसरं षटक मार्गस्थ असताना. Now Prashant Mal on his strike. This time reverse shot, but find the fielder in deep. Slightly fumbling and finally batsman taken another 2. I think the fielding is not a very good so far, and that marks end of the second over. 29 for the loss of 1 wicket. खूप खूप धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स, मी सध्या अशा ठिकाणी आहे, बरोबर माझ्या उजव्या बाजूला एक बॉक्स तुम्हाला पाहायला मिळतोय. ही काचेची पेटी आहे आणि जसं की मी तुम्हाला सांगितलंय 4 तारखेला 4 जानेवारीला जर 70 स्पोर्ट्स यूट्यूब फॅमिलीमध्ये 10 लाख सबस्क्रायबर, मिशन 1 मिलियन जर आपण पार केलं तर या ज्या चिठ्ठ्या तुम्ही पाहताय या सध्या ऑलमोस्ट 1000 व त्यापेक्षा जास्त आहेत. 2 माणसं 70 स्पोर्ट्सची आता आम्ही कामाला लावलेली आहेत. ते सर्व चिठ्ठ्यांवरती नावं लिहिली जातात, त्यांचे नंबर लिहिले जातात आणि या पेटीमध्ये त्या सर्व चिठ्ठ्या टाकल्या जातात. पारितोषिक अशी आहेत, 25 भाग्यवान विजेत्यांना 2-2 हजार रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. 20 भाग्यवान विजेत्यांना 5-5 हजार रुपयाचं पारितोषिक, 10 भाग्यवान विजेत्यांना 10-10 हजार रुपयाचं पारितोषिक, 5 भाग्यवान विजेत्यांना 20-20 हजार रुपयाचं पारितोषिक आणि चौथं पारितोषिक असणार आहे 50 हजार रुपये. ते एकट्या चौथ्या क्रमांकाच्या विजेत्या प्रेक्षकाला मिळेल. तिसरं पारितोषिक आहे 1 लाख रुपये, दुसरं पारितोषिक आहे 2 लाख रुपये आणि त्याचबरोबर पहिला भाग्यवान विजेता 70 स्पोर्ट्स सबस्क्राईब करणारा त्याच्यासाठी 3 लाख रुपयाचं पारितोषिक 70 स्पोर्ट्स कडून दिलं जाईल. त्याच्यामुळे या पेटीवर लक्ष ठेवा. या पेटीमध्ये आपण सगळ्यांची नावं लिहितोय, त्यांचे फोन नंबर लिहितोय. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, 70 स्पोर्ट्सवर जा. काल जो एक व्हिडिओ मी शूट केलाय तो टाकलेला आहे, त्याच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअपचा एक नंबर देण्यात आलेला आहे. स्क्रीनशॉट तुम्हाला काढायचा आहे. 70 स्पोर्ट्सला तुम्ही सबस्क्राईब केलंय त्याचा स्क्रीनशॉट काढा. त्याचबरोबर तुम्हाला इंस्टाग्रामवर जायचंय, 70 स्पोर्ट्सला फॉलो करायचंय, त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो त्या व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला टाका. तुमचं पूर्ण नाव लिहा आणि नावाच्या खाली तुमचा मोबाईल नंबर, UPI ID, जीपे, फोन पे नंबर द्या आणि नक्कीच या 10 लाखाच्या गिव अवे मध्ये सहभागी व्हा. धन्यवाद. धन्यवाद कुणाल सर. गेंदबाजी में मरता क्या ना करता अविनाश शिल्के को मोर्चे पे लगाया गया है. सामना करेंगे, टेप बॉल का ओवर है ये. टेप बॉल ने भी नया ही चाम लाया है ग्रामीण धमाका बिग बैश में. ये फुल टेप कवर बॉल है. ISPL में हाफ टेप कवर बॉल रहा था. ओ कट के अंदर की जानी भाई,
बाल बाल बच गए वहां पर, हालांकि रन जरूर चुरा लिया है। अच्छी गेंद थी, बल्ले के अंदर लगी, किस्मत वाले रहे कि ये प्लेड ऑन नहीं हुए। और इंटरनेशनल क्रिकेट में हम देखें तो ज्यादा मर्तबा हर्षल गिब्स और राहुल ट्रॅव्हिड प्लेड ऑन हुए हैं। 30 धावा धापलकावरती चांगली सुरुवात जेव्हा फलंदाजी केली शेलके ब्रदर्स पोगावट संघाची 2 षटकामध्ये फक्त 16 धावा होत्या आणि त्याला क्रॉस कर 29 धावा कुठल्या 2 षटकामध्ये। व्हॉट अ फ्लाइंग स्टार्ट फ्रॉम दीज ओपनर्स। अविनाश शिल्के सामना करेंगे प्रशांत मल। ओ, ये गेंद तो बिल्कुल उठी ही नहीं। लेग बाय, क्या गेंद थी, सरपंडी चेंडू। क्या बात आहे। हॅव लुक ॲट ॲक्शन रिप्ले। चेंडू टपात किती खाली राहिला बघा, खूपच खाली राहिलाय। अनएक्सपेक्टेड डिलिव्हरी अँड अ स्ट्रॉंग अपील मध्ये पंचांना अपील। फेडररला 1 धाव निश्चित मिळाला, धावसंख्येला 31, 1 बासी आपण पाहतोय। अनबिलीवेबल, बल्लेबाज प्रशांत मल भी परेशान थे। फिर से देखते हैं, ये किस्मत अच्छी थी कि विकेटों के सामने नहीं थे। कमाल की गेंद। अपील किती जोरात झालं होतं बघा, किती स्ट्रॉंग आणि लाऊड अपील झालं होतं मैदानावरती। पंचांची कामगिरी देखील खूप चांगली। सर्व पंचांचा खूपसा आभार व्यक्त करेन। मिस्टर निरंजन राणावत सर, मिस्टर दीपक सर, मिस्टर रमाकांत पवार सर, मिस्टर इस बीच अगेन डाउन टू लेग साइड शुड बी अवॉइड। यस इट इज। यस मिस्टर शशी शाडम सर, व्हेरी गुड जॉब जेंटलमैन, कीप गोइंग। 30रा वाईट या सत्रामध्ये आपण पाहतोय। धावसंख्येला वेग येतोय सिद्दीक सर। बिल्कुल, ये कुलारी पे पैर नहीं, ये पैरों पे कुलारी नहीं बल्कि कुलारी पे पैर मार रहे। 32 रन 1 विकेट। ओ, फॉलिंग स्वीप खेलने की कोशिश, फॉलो किया था वहां पे, बढ़िया गेंद। जयराज धनुचं बॉडीचं बॅलन्स मगाशी देखील गेले होते, मात्र तो शॉट मगाशी कन्वर्ट झाला होता, आता नाहीये। बॉडीचं बॅलन्स करू शकणार, शॉटचं सिलेक्शन चुकलं त्याचं। डॉट डिलिव्हरी ऍक्शन रिप्ले बघा, अक्षरशः झोपून खेळण्याचा प्रयत्न करतोय फाइन लेग जरा खेळण्यासाठी। डॉट डिलिव्हरी। अविनाश शिल्के, मल को एज लगा है लेकिन रन पूरा, जब तक कि शॉट थर्मेन पे 2 रन लिए। कहीं ना कहीं शिल्के ब्रदर्स की जो फील्डिंग है वो बिखर रही है, और यही कारण है कि महेंद्र मागे विकेटों के मागे काफी निराश हैं। चेंडूची मात्र फेकाफेकी। भाविक सर, हा सामना नॉकआउटचा आहे, जर हारला तर 365 पुन्हा स्पर्धेची वाट पाहावी लागेल। मोस्ट इंपॉर्टंट मॅच फॉर बोथ द टीम। थोड़ा डेयरिंग दिखानी होंगी क्योंकि जो डर गया वो घर गया। फिर अच्छी गेंद कट करने की कोशिश, उछाल कम, बीट किया। कमबॅक चांगलं झालंय। टप्पामध्ये चेंडू आतमध्ये आलाय, थोडीशी गती प्राप्त केली। गुड डिलिव्हरी विथ एक्स्ट्रा पेस, नो डाउट। देयर इज नो चान्स फॉर द डॉट डिलिव्हरी। 34, लॉस ऑफ द 1 विकेट्स। थर्ड ओव्हर इज प्रोग्रेस नाउ, फायनल डिलिव्हरी ऑफ द थर्ड ओव्हर। टेप चेंडूचा शेवटचा चेंडू ओव्हर षटकातील। लवली शॉट, खड़े खड़े खेला है। ओ माय गॉड, व्हाट अ कैच, व्हाट अ कैच टेकन बाय मिस्ट्री मैन ऑफ पोगांव, त्रिमूर्ति गायकर। देखिए लगातार जो 2 मैच हारेंगी, अगले ग्रामीण बिग बैश में वो क्वालिफाई राउंड खेलना पड़ेगा उनको। क्या कैच पकड़ा है, कैचेस विनिंग मैचेस, जीतने होंगे मैच तो पकड़ने होंगे कैच। स्पेक्टिक्युलर कॅच, कॅच ऑफ द नाईट। व्हाट अ फॅन्टास्टिक कॅच। स्टेज केलं स्वतःला, जजमेंट किती सुंदर होतं। असं वाटतं की एखादा चिताच चेंडूवरती झेप घेतो की काय। व्हाट ऑफ एक्सलन्स कॅच अँड व्हाट एक्सलंट एफर्ट। 100% कमिटमेंट। दूसरा धक्का 34 वरती। ऐसे उनको मिस्ट्री मैन नहीं कहा जाता है। कमाल का कैच। क्या ये कैच रंग लाएगा? 3 ओवर की समाप्ति पे 34 रन बने, और 3 ओवर में कितने चाहिए? 25 रन 4 ओवर में। आस्किंग रन रेट भले से कम है, लेकिन एक प्लस पॉइंट यहाँ जाता है बल्लेबाजी वाली साइड को कि उनके पास 8 विकेटें बची है, और जब आपके पास 8 विकेटें बचती है तो आप रिस्क ले सकते हैं। तो क्या इस मैच में कौन रहेगा ग्रामीण बिग बैश धमाका में? आखिरी मैच में कौन चला जाएगा अपने घर? आइए आगे की कहानी सुनते हैं रायगढ़ की तो मच्छेंद्र पाटिल की जुबानी। थँक्यू 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 भाविक सर। या आपण वळणार सामन्याकडे। सामना बघा कसा रंगते। सुरुवात जमदार झाली, कारण ज्या पद्धतीनं 2 षटकामध्ये 29 धावा कुठल्या P1 P2 चा सुंदर वापर झालाय। दमदार सुरुवात आहे, सामना सोपा झालाय।
फलंदाजांना यावेळी स्टेअर केला चेंडूला, एकच धाव मिळला स्वतः गोलंदाज चेंडूवरती किती वेगानं झेप घेत शॉर्ट पॉइंटला एवढं अंतर कापत असताना एक्सलंट बॉलिंग, एक्सलंट एफर्ट. ऑफिस टर्न किया था गेंद को, पस्तीस धावा 2 बाद. सामना नॉकआउटचा आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. आज 31 तारखेनंतर 1 जानेवारी 2025 मध्ये आपण प्रवेश करतोय. डे नाईटचा फॉर्मॅट स्पर्धा आपण पाहतोय. प्रेक्षकांची अलोट गर्दी आहे. भरपूर प्रेक्षक या सामन्याला एन्जॉय करत असताना 35 धावा 2 बाद. 14 षटक मार्गस्थ असताना धनंजय स्ट्राईक हँडला फक्त याला दिशा देत असताना बॅकलिपला खाली ठेवलं. सिंगल डबलला सामना जिंकता येऊ शकतोय. भाविक सर समीकरण 4 षटकामध्ये 25 धावांची गरज आहे. 6.25 धावा उभारायच्या आहेत. प्रत्येक चेंडूमागे 1 धावाची गरज आहे. अशा परिस्थितीत सिंगल डबलला सामना जिंकता येऊ शकतो. बिल्कुल. लेकिन कभी कभी कहा जाता है कि ज्यादा सावधानी भी खतरे से खाली नहीं होती. कभी भी मैच हम कह सकते हैं ज्यादा सावधानी आली अंगावर. प्रशांत म्हणले बॅटचा अजून फेस ओपन केला नाही. सिंगल डबलला सामन्याला रोटेट करतोय, स्ट्राईकला रोटेट करतोय, सेक्शनला बेजी ठेवतोय. आपलं लक्ष गाठत असताना चांगल्या चेंडूला सन्मान देतो. गोलंदाजी देखील ते अटॅकनं तुम्हाला पाहायला मिळेल. कुठेच संधी नाहीये फलंदाजांना मोठे फटके खेळण्यासाठी. धावफलक 37 2 बाद. 14 षटक मार्गस्थ. 59 धावांचा पाठलाग करत असताना MS11 जाय टीम. देखिए पिछली 3 गेंदों पर 3 रन लिए विश्वनाथ यादव के. इनके सामने रिस्क नहीं लेना चाहते बल्लेबाज. हो हेच कारण की बघा फलंदाज फक्त चेंडूला दिशा देत असताना बॅकलिपला खाली ठेवत आहे. एकही फलंदाजांना बॅकलिपचा वापर केल्याने मोठी बॅकलिप वापर केल्याने त्यामध्ये सिंगल धाबा येतात. कारण क्षेत्रक्षे विखुरलेले आफ्टर फिनिशिंग द पॉवर प्ले ओव्हर्स यू कॅन सी सो मेनी प्लेयर्स ऑन स्टँडिंग ऑन द बॉल. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू बॅट्समॅन टू फाइंड द गॅप नाव. आणि सिंगल डबल धाबा येतात आणि त्यांना आपण लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतोय. ही चांगली स्ट्रॅटेजी. गुड क्रिकेट, चांगलं क्रिकेट मैदान होती. स्टँडर्ड क्रिकेट, लेवल ऑफ क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. अब सहवाग तो वहां बल्लेबाजी नहीं करे कि तेंदुलकर ने कहा मत मारो मारे. प्रशांत मल फुलटा चेंडू पुन्हा एकदा फक्त चेंडूला दिशा देत असताना एकदा पुढे दुसऱ्या बॅटचा प्रयत्न मात्र स्ट्राईक अँड बॅट्समन नॉट रिस्पॉन्डिंग. गुड थ्रो. विवेकानंद पुढे सरकलाय. एकच धाव. एक धाव डोके धरत असताना आपलं लक्ष पूर्ण करत असताना पाहायला मिळते MS11 जाई. देर इज नो एनी प्रेशर. याचं कारण आहे कारण सुरुवात दमदार झाली. 2 षटकामध्ये 29 धावा आल्या आहेत. त्यामुळे दमदार सुरुवात झाल्यामुळे येणाऱ्या फलंदाजी दडपण नाहीये आणि सामना आपण सहज जिंकू शकतोय. ही परिस्थिती निर्माण झाली. 39 धावा 2 बाद इथे पाहतोय. शेवटचा चेंडू या षटकातील. लवली हिट ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना अलॉंग द कार्पेट. एकच धाव मिळाला. षटकाची सांगता 4 षटकांची सांगता होते. 40 धावा 2 बाद. 4 षटकांची समाप्ति. देखिए इससे अच्छा गेम प्लान हो नहीं सकता है कि विश्वनाथ यादव को 6 के 6 गेंदों पे सिंगल्स दिए. अब 18 गेंदे और 19 रन. माना कि क्लाइमेट अब थोड़ा ठंडा हो गया है और हल्का सा अगर ग्राउंड के बाहर हम देखें तो हल्का सा फॉग भी नजर आ रहा है. लेकिन मैदान पे जो हरी घास है उस पर कहीं भी नहीं लग रहा है कि ड्यू फैक्टर है. और विकेट को भी देखें अभी भी पूरी तरह ड्राई है. धनंजय नाईक खेळतोय. 3 चेंडूचा सामना करत 3 वरती. त्याला 7 देतोय प्रशांत मल. 6 चेंडूचा सामना करत त्यांना 7 धावा कुठल्या. सर मगाशी फुलटा चेंडू देखील दिला होता फलंदाजाला तर देखील बॅटचा फेस ओपन केला नाही फलंदाजानं. कोणती रिस्क घ्यायची नाही. दोन्ही फलंदाज सेट आहेत. हाय आयन हँड कोऑर्डिनेशन चांगलं आहे. गॅप चांगले शोधतात. सिंगल डबल सामनाला आकार देतात आणि हळूहळू का होईना आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. जो जीता ओ सिकंदर, जो हारा प्रतियोगिता से बाहेर. नॉकआउटचा सामना. 18 चेंडू आणि गरज आहे ती मात्र 19 धावांची. शूलेस स्टाईल्स करताना अविनाशला आपण पाहतोय. गोलंदाजीमध्ये येत असताना इज बॅक इन टू द अटॅक वन्स अगेन. 40 धावा 2 बाद. चांगलं पाहतात. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. वरुण एस पाटील फाउंडेशन आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. अप्रिल क्रिकेट स्पर्धा ग्रामीण धमाका 2024-25 पर्व. मागच्या 2 वर्षाच्या अभूतपूर्व यशानंतर स्पर्धा पुन्हा एकदा दिमाखामध्ये तुम्हाला यावर्षी देखील पाहायला मिळते. ऑन साइडला स्वीप करत असताना गॅप शॉट. 1 बॉल सीमा पार. दमदार चौकार. झाड़ू शॉट खेला है. कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं. ये देखिए फ्रंट फुट को कितना आगे लाया था. ये देखिए फ्रंट फुट को अलग किया. ऑफ स्टंप के बाहर से स्वीप किया गेंद को. प्लेसमेंट लाजवाब. 4 रन. बड़ा शॉट आने के बाद अब शिल्के बरदस के ऊपर प्रेशर बढ़ चुका है. व्हाट अ क्लास फ्रॉम द धनंजय नाईक. किती बाहेरचा चेंडू लवकर त्याने अटेम्प्ट केलाय.
गुड बॅटिंग. पुन्हा एकदा स्वीप करायचा प्रयत्न. ओ माय गॉड, लक फॅक्टर ऑन. नशिबाचा चौकार. देखिए फॉर्च्यून ऑलवेज फेवर अ ब्रेव पर्सन. ये देखिए पैडल स्वीप लगाया था, गेंद डॉट देके पहुंची. मचेंद्र आपकी किस्मत खराब होना तो आप ऊंट पे भी बैठे तो आपको चूटी आके काट ले. येस, क्या बात आहे. किस्मत खराब आहे. तर ज्या पद्धतीने धाबा आल्यात मगाशी, आता पहिल्या चौकारानंतर नशिबाचा चौकार लक फॅक्टर ऑन झाले. 48 धाबा 2 बाद हळूहळू का होईना मार्गक्रमण करत असताना सामना पुन्हा एकतर्फी होतो असं वाटतंय. मध्ये क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा बॉटम, ग्रामीण क्रिकेट मागच्या किती वर्षामध्ये विकसित किती झालाय याचा दर्जा दाखवत असताना चांगला क्लास, चांगली गोलंदाजी, हाय स्टँडर्ड फिल्डिंग, ट्रिमेंडस प्रेशर, वंडरफुल कमबॅक, संपूर्ण गोष्टी आपण पाहिल्या. आणि ग्रामीण धमाका मागच्या 2 वर्षाच्या अभूतपूर्व यशानंतर 3ऱ्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना सही में मैं लॉट ऑफ थैंक्स कहूँगा मिस्टर 70-70 तारिफ सैयद साहब को. लगातार 3 ग्रामीण धमाका में मुझे कमेंट्री का मौका दिया. पूरी 70-70 परिवार, वरुण पाटिल सर जो मेरे बहुत करीब हैं, और स्पेशली सर कुणाल दाते और चंदू सर को भी मैं थैंक्स कहूँगा. येस, ॲब्सोल्युटली. 48 लॉस ऑफ द 2 विकेट्स. चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. ग्रामीणचा क्लास दाखवणारी स्पर्धा. एक चांगला प्लॅटफॉर्म दिला ग्रामीणला. यावेळी चेंडूला फक्त दिशा देत असताना लॉंग ऑफला ऑफड्राईव्हच्या माध्यमातून चांगलं बॅकअप होतं. एकच धाव मिळणार आणि धावसंख्या 1 चांगली भागीदारी बिल केली धनंजय नाईक आणि प्रशांत मल यांच्यामध्ये. तब्बल 18 धावांची भागीदारी 12 चेंडूमध्ये. व्हॉट अ ग्रेट पार्टनरशिप बिटवीन द धनंजय नाईक अँड प्रशांत मल. 10 रन और चाहिए 2-2 हाथ लेने के लिए माहौल गांव से. 10 रन और चाहिए. 15 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. ओ ग्रेट बॉलिंग. येणारे 2 चेंडू अजून जर डॉट गेले भाविक सर तर सामना पुन्हा एकदा कलाटणी घेऊ शकतोय. एग्जैक्टली. लेकिन कहते हैं कि क्रिकेट में अगर और मगर को जगह नहीं, जर आणि तर नाही चालत, किंतु परंतु का तो सवाल ही नहीं उठता है. मजा येईल सामन्यामध्ये. 2 चेंडू फेकायचे फक्त चांगले, तेव्हा मजा येईल सामन्यामध्ये. पुलटा चेंडू बॅटचा फेस ओपन केलाय अँड व्हॉट अ पॉवरफुल शॉट. पण मिस टाइमिंग. फलंदाज बाद. आएगा खेल का असली मजा. बढ़िया कैच. इस तरह के कैचेस कभी भी आसान नहीं रहते हैं जब आप बाउंड्री पे भाग रहे हो और आपकी नजर गेंद पर हो. एक्सेलेंट टेकन. मेरे ख्याल से कल्पेश पाटिल थे पीछे, त्रिमूर्ति गायकर, फिर मिस्ट्री मैन. क्या कहीं ये मैच ही मोहम्मा बनने नहीं जा रहा है? जिस तरह के कैचेस पोगांव के मिस्ट्री मैन ले रहे त्रिमूर्ति गायकर. 13 चेंडू 10 धावा. व्हॉट अ मॅच. सामना पुन्हा कलाटणी घेऊ शकतोय. सिद्दीक सर, येणारा चेंडू जर यावेळी डॉट गेला तर समीकरण 12 धाचं राहील आणि ते समीकरण डोकेदुखी. दोन्ही संघांसाठी सामना फार महत्वाचा आहे. मी मगाशी देखील म्हटलं होतं, जो जीता वो सिकंदर, जो हारा प्रतियोगिता से बाहेर. आणि जर या स्पर्धेत 2 सामने हारलात तर पुढच्या वर्षी तुम्हाला या स्पर्धेमध्ये जर खेळायचं असेल तर तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं सिद्दीक सरांनी की तुमचं 4 टीमें जो है वो क्वालिफाई राउंड खेल के आएंगी और जो 12 टीमें वो सिलेक्टेड रहेंगी. किती ग्रामीणचा दर्जा वाढलाय. अविनाश वाडा बॉलिंग, एक्सलंट बॉलिंग अँड ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक. सच अ ग्रेट बॉलिंग. टॅप केल्या चेंडूला शेवटच्या मूडमध्ये. सेलिब्रेशन पुढे आहे. येस, नाहीये आणि नोचा कॉल दिलाय. आणि मागच्या 3 चेंडू एकही धावून एक गडी बाद झालाय. त्यामुळे समीकरण वेगाने बदललंय. 12 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. सिद्दीक सर, सामना चांगला होतोय. ॲब्सोल्युटली नो डाऊट. कारण प्रेक्षकांचं लक्ष भेटतोय सामना. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की सामना शेवटच्या टप्प्यात जर आला तर प्रेक्षकांच्या अंगाला शारा निर्माण करेल, डोक्याला सुन्न करेल आणि असंख्य प्रश्न निर्माण करेल. व्हॉट अ फंटास्टिक ॲटमॉस्फिअर आणि व्हॉट अ मॅच. थ्रिलिंग मॅच. 12 चेंडू 10 धावांची गरज आहे. ठंडी में गर्मी का एहसास लाने वाला और पसीने से दरबदर करने वाला मुकाबला होगा सिद्दीक सर. 12 चेंडू 10 धावांची गरज आहे. 12 गेंदों में 10 रन चाहिए. पेनल्टी मेड ओवर है ये, और देखना है कि गेंद किसके हाथ में थमा दी गई है. आकाश पाटिल के हाथ में गेंद दी है. युवा गेंदबाज है. क्योंकि इस ओवर में मैच की दिशा और दशा दोनों समझ में आएंगी. और इस ओवर में ऊंट किस करवट बैठ रहा है, मैच किस सिमत जा रहा है,
ये भी समझ जाएगा. लक्ष असणारे धनंजय नाईककडे 6 चेंडूमध्ये 12 धावा कुठल्या त्यानं 200चा बॅटिस्टाईम मेंटेन ठेवला त्यामुळे त्याच्याकडे लक्ष असणार आहे. तो फलंदाज चांगला आहे. ही हॅज अ लॉट ऑफ एक्सपिरियन्स अँड ही नोज व्हेरी वेल हाऊ टू प्ले इन ट्रिमेंडस प्रेशर अँड हाऊ टू हँडल ट्रिमेंडस प्रेशर. यस, उनके चेहरे के हाव भाव एक्सप्रेशन बताए जा रहे हैं काफी इत्मीनान में. या सकाशाचे होतोय स्टाकेनला नाईक ऑन साइडला खेचला फटका आणि चेंडू स्केअर ऑफ द विकेट. चांगलं क्षेत्ररक्षण झालं असं वाटलं. पंचांचा इशाराचा वाट पाहतोय आम्ही. यस दॅट्स अ 6. सामन्यामध्ये कमबॅक. अच्छा एफर्ट था वहां पे. कोशिश की थी, ये देखिए खींच के मारा था. शॉट हम पुल था, पावरफुल था. वो व्हाट अ एफर्ट. वंस मोर गायकर इज देयर. नो, सागर सैगी इज देयर. ऍक्शन बघा, मी मगाशी म्हटलं अग्रेशन नाईक मध्ये अग्रेशन फटका खेचला होता. स्विच हिट एकदा मिळणार. कॉन्फिडन्स वाढलाय भाविक सरकार. आता समीकरण सोपं झालंय. येणारे चेंडू आता फक्त 3 धावांची गरज आहे. येणारे चेंडू 3 धावांची गरज. देखिए शिल्के बरदस का एक सरदर्द ये रहा कि तुषार शिल्के आज नहीं चले. हालांकि बहुत अच्छे टच में इन्फॉर्म रहे और अधिकांश बार हम देखते हैं कि वो जब चलते हैं तो शिल्के बरदस अच्छा टोटल बनाती है. 3 धावांची गरज फक्त. खेचलाय फटका. गॅप मध्ये गेल्याचा प्रयत्न. उंची जास्त, लांबी कमी. यस इट इज टेकन ब्युटिफुली. दिस अ गुड फिनिश. 1 विकेट गोज डाऊन. विकेट नंबर 4 गोज डाऊन. येणारे चेंडू आता मात्र 9 आणि 3 धावांची गरज आहे. सिद्दीक सर 3 चेंडू 9 असती तर मजा आली असती. मध्ये समीकरण उलट आहे. 9 चेंडू आणि फक्त 3 धावांची गरज आहे. हालांकि हम देखें तो अभी भी पॉजिटिव अप्रोच लग रहा है. शिल्के बरदस का किलर स्टिक टीम है. उनको पता है कि काफ़ी गलतियां हो चुकी और पुल के नीचे से काफ़ी पानी जा चुका है. माहुल गांव के कैप्टन आपको टॉस बॉक्स से जुड़ जाना है. माहुल गांव त्यूसा कांताई इंटरप्राइजेस माहुल गांव के कैप्टन आपको टॉस बॉक्स से जुड़ जाना है. बेस मंगेश वैद्य आपल्याला टॉससाठी यायचे, कारण विजेत्या संघासमोर तुमचा सामना लगेच होणार आहे. शेवटचा सामना असेल आजच्या स्पर्धेचा नॉकआउटचा. नॉकआउटमध्ये मजा येते, साखळी सामन्यामध्ये मजा येत नाहीये. मध्ये जेव्हा नॉकआउटची स्पर्धा सुरू होते ना तेव्हा मात्र अंगावरती शहारा येतोय. चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सर्व प्रेक्षकांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. कुणाल दाते सर आणि आमचे 77 तारिक सर यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये आम्हाला संधी दिलीत. वरुण सर साहेबांचं देखील मनापासून आम्ही स्वागत करतोय. जाना नहीं, आखिर का मैच बचा है. 9 चेंडू 3 धावांची गरज. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता, मात्र ते 1 धाव मिळणार आणि 2 धावांची गरज आहे. हा हे जे क्रिकेटचे खेळलं गेलं ना सिद्दीक सर या मैदानावरती, प्रेझेन्स ऑफ माइंड खेळलं गेलं. जशी धावांची गरज तसा खेळ झाला मैदानावरती. नहीं देखिए, पहला ओवर जो आया जिसमें 20 रन आए, वहीं से ऐसा लगा कि जो प्रेशर आना चाहिए था वो छट गया. 8 चेंडू आणि फक्त आता गरज आहे ती 2 धावांची. समीकरण सोपं झालं. 57 धावा कुठण्यात आल्यात. लवली हिट. दिस इज अ गुड फिनिश और नॉट. यस गुड फिनिश. व्हाट अ फैंटास्टिक फिनिश ऑफ दिस मैच. MS एलेवन जाई ने मुकाबला जीता है. आपके कैप्टन को तुरंत टॉस के लिए आना है और माहुल गांव के कैप्टन तुषा कांता इंटरप्राइजेस चलते हैं इस मैच के